प्रमाणपत्र भेटलं ना मला, मुख्यमंत्र्याची सही आहे ना, माफ झालं ना. तो म्हणते हे गेलं चुलीत फेकून दिलं काम. कोण हरामखोर आहे तो? कोण हरामखोर आहे तो? कोणासोबत भांडणार तुम्ही आणि कोणता छंद घेऊन भांडणार? भगवा, हिरवा, निळा तर लुटासाठी ठेवले काय? तुम्ही लागण तशी लूट करायची असं म्हणायचं का तुम्हाला? मरण गरीबाचं होतं, तुम्हाला आम्हाला पैसे सरकार देतं. एखाद्या आमदाराच्या पोटाचं ऑपरेशन म्हटलं, एक बिल टाकलं का सरकार त्याला पैसे देतं, पण सामान्य माणसाला कुठे देत आहे? आमचं मंत्रिमंडळातला मंत्री फक्त हे सगळं गोळा करण्यासाठी आहे, का लक्ष देत नाही? जेवढे धर्माच्या नावानं मेले नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त या व्यवस्थेनं मारलंय अध्यक्ष मोदी. माझ्या मतदारसंघातला किटुकले नावाचा आमचा ग्रस्त सकाळी 6 वाजता जेव्हा शेतात गेला अध्यक्ष महोदय, 11 केव्हीचा करंट त्या अर्थिंगला लागला आणि अर्थिंगला लागल्यानंतर त्याला माहित नाही अध्यक्ष महोदय, सकाळी 7 वाजता विद्युत विभागाने त्याचा खून केला अध्यक्ष. ना अधिकाऱ्यावर कारवाई आहे, कुठं आहे? कोणाचा अंकुश आहे अध्यक्ष महोदय? त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा 5 लाखाचं 4 लाखाचं मदत केली का तुम्ही? त्या इतका स्वस्त केला गरीबाचा मृत्यू तुम्ही, 4 लाख दिले म्हणजे विषय संपला तुमचा. आमदार खासदाराचं पोरग मरत नाही म्हणून आपण त्याच्या व्यथा ऐकून घेत नाही असं मला वाटतं. ते मतदाराचं पोरग मरते ना म्हणून तुम्हाला काही कदर नाही असं आहे. सत्ता चालवताना ह्या सगळ्या गोष्टी घोषणा करत असताना यावर विचार करावा लागतो. छत्रपती शिवराय शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाले सुद्धा हात लागू नये या विचारानं राज्य चालवत होते, म्हणून निवड छत्रपतीचं नाव घेऊन थोडं चालतं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, काही वेळेस आपण पाहतोय, पहिले जाहिरात पाहत होतो आम्ही. अध्यक्ष महोदय, अमोल दूध पिता इंडिया अशी एक जाहिरात याची अध्यक्ष महोदय. आता अध्यक्ष महोदय जाहिरातीमध्ये बदल केला पाहिजे, दूध नाही जहर पिता इंडिया. अध्यक्ष महोदय, जर आज आपण व्यवस्था पाहिली तर दुधाचं संकलन किती होते, दूध निर्माण किती होते अध्यक्ष महोदय, आणि प्रत्यक्षात दूध वाटप किती होते? अध्यक्ष महोदय, 14 करोड लिटर दूध आपण उत्पादन करतो आणि दर दिवशी आपण 64 करोड लिटर दूध आपण विकतो. मग हे दूध येतं कुठून अध्यक्ष महोदय? एवढे आम्ही अध्यक्ष महोदय थंडे झालो आहे, कुठं पैसे खायचं अध्यक्ष महोदय? हे मी म्हणत नाही अध्यक्ष महोदय, WHO म्हणतंय, त्यांनी चेतावणी दिली आपल्याला. आपण जर हे भेसळयुक्त दूध, भेसळयुक्त पदार्थ जर थांबवले नाही अध्यक्ष महोदय, तर 87% लोकांना कॅन्सर होऊ शकतं. आताच टोपे साहेबांना सांगितलं का कॅन्सरच्या रुग्णाला वेटिंग मध्ये राहावं लागते. तुम्हाला आम्हाला होत नाही, कारण तुम्ही आम्ही चांगलं खातो अध्यक्ष महोदय, व्हिटॅमिन घेतोय, प्रोटीन खातोय, गरीबाला ते भेटत नाही. तुम्हाला थोडंसं आजार गिजार लवकर होत नाही, पण गरीबाले मात्र लवकर होतं अध्यक्ष महोदय. याचे परिणाम जर अध्यक्ष महोदय जर आपण पाहिले तर आज धर्म जातीची लढाई आपल्या समोर आणल्या जातं गुलाबराव, कि हिंदू खतरे में है, मुसलमान खतरे में है. खतरे में तो दूध के वजह से आ रहा है भैया. लोक धर्मापेक्षा, जाती धर्माच्या भानगडीपेक्षा या भेसळयुक्त दुधानं जास्त मरणार आहे. कोणासोबत भांडणार तुम्ही आणि कोणता झेंडा घेऊन भांडणार? भगवा, हिरवा, निळा, तिरंगा झेंडा घेऊन लढण्याची गरज आहे गुलाबराव. आणि आपण, तुम्ही, आम्ही सगळ्या सामान्य माणसात, धनंजयजी, तुम्ही, आम्ही सगळेजण झर ओकत असतो, कधी जातीच्या नावानं, कधी धर्माच्या नावानं, कधी मंदिराच्या नावानं, कधी मस्जिदीच्या नावानं. ही जहर ओकल्यापेक्षा हे दिसत नाही का याच्यात हिंदू मरत नाही का? याच्यात मुसलमान मरत नाही? अब्बू आझमीजी, या मुसलमान भी मरता है, हिंदू भी मरता है. याच्यावर लक्ष नाही. पैसे भेटते ना अंदरून, पैसे नाही भेटत अध्यक्ष महोदय. मग भेसळयुक्त दूध जाते कसं? कोण हरामखोर आहे तो? अध्यक्ष महोदय, आम्ही त्यावर का लक्ष देऊ शकत नाही? ते अधिकारी का पैसे घ्यायसाठी आहे? आमचं मंत्रिमंडळातला मंत्री फक्त हे सगळं गोळा करण्यासाठी आहे, का लक्ष देत नाही? तुमच्या एकूण भेसळयुक्त दूध थांबवू शकत नाही तुम्ही? कशाने सभागृह ठेवलं? हे काय गरज आहे अध्यक्ष महोदय? आणि म्हणून यावर लक्ष. याच्यामुळे शेतकरी जो मार कष्ट करून बिचारा त्या गाईचं म्हशीचं संगोपन करून दूध उत्पादन करतं, त्याचे भावे पडले आणि एका मिनिटात दूध तयार करणारा आमचा तो नालायक माणूस ते मात्र नफ्यात आले अध्यक्ष महोदय. एकंदरीत भ्रष्टाचाराचे एकंदरीत सर्व प्रकार जर काढले अध्यक्ष महोदय, जेवढं राज्याचं बजेट नाही त्याच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आम्ही पाहतो देशपातळीवर. तुम्ही किती योजना आणल्यापेक्षा, याच्यापेक्षा तुम्ही तलवार घेऊन कसे उभे आहेत ते पहिले पहा. सरकार कोणाचं असू द्या, पण ह्या गोष्टी बोलावं लागल, याच्यासाठी आपल्याला समोर यावं लागेल अध्यक्ष महोदय. आणि मला वाटतं या भेसळमध्ये आपण कुठेतरी एक चांगला निर्णय, कुठेतरी मिलिटरी अधिक काय करता येईल, चांगले लोक पाहिजे, कारण ही काही भाषणापुरता मर्यादित विषय नाही आहे. कारण ज्याच्या घरी आजार होतो ना अध्यक्ष महोदय, त्याचं त्याला माहित असतं.
काय पुरं कुटुंब बर्बाद होऊन जातं अध्यक्ष महोदय. तुम्ही किती काय 5 लाख जाहीर करा, 10 लाख जाहीर करा, 25-25 लाख रुपये. तर डॉक्टरचा आपण पाहतोय अध्यक्ष महोदय, डॉक्टरनं MRI चे किती पैसे घ्याव, काही निर्बंध नाही आपल्याकडे. त्यांना एक्सरेचे किती पैसे घ्याव, काही निर्बंध नाही आहे. निर्बंध घालावं नाही लागल. एक MRI वाला 10,000 घेतं, दुसरा 5,000 घेतं, तिसरा 3,000 मध्ये करून घेतं. काय पद्धत आहे ही? त्याला निर्बंध घालावं लागेल अध्यक्ष महोदय. डॉक्टरची फी पाहिलं तर त्याच्यापेक्षा आला. शस्त्रक्रियावर तिथेही कुठं आपण काही सांगत नाही. मग एका प्रकारची शस्त्रक्रिया असेल किंवा थोडी व्यापकता वाढवून त्याला कुठं बंधन घालणार नाही. लुटासाठी ठेवले काय? तुम्ही लागण तशी लूट करायची असं म्हणायचं का तुम्हाला? अध्यक्ष महोदय, यावर गरीबाचं जे काही आम्ही पाहतोय, मरण गरीबाचं होतं. तुम्हाला आम्हाला पैसे सरकार देतं. एखाद्या आमदाराच्या पोटाचं ऑपरेशन म्हटलं, एक बिल टाकलं तर सरकार त्याला पैसे देतं. पण सामान्य माणसाला कुठे देत आहे? 5 लाख रुपये आपण देतोय, मान्य आहे. आणि आमदाराला 50 लाखाचा खर्च असला देत नाही. अधिकाऱ्याला 1 करोड आला तरी देतो. पण गरीबाला कितीपर्यंत आहे? 5 लाखाच्या वर नाही. ग्रामीण तुम्हाला मतं नाही पाहिजे का गुलाबराव? ग्रामीण भागातल्या लोकांचे नाही पाहिजे तर सांगा ना जाहीर, आम्ही तसंच निवडून येतो म्हणून. पण घरामध्ये तसंच करताय तुम्ही. 2.5 लाख शहरवाल्याले, 1.25 लाख गाववाल्याले. हे काय? तुम पाणी पुरवठा मंत्री आहे. 175 लिटर शहर वालों को और गांव वालों को 50 लिटर. वाह, मस्त आहे तुमचं काम. काय म्हणा तुम्हाला? ते गाववाले बयाळ आहे म्हणून झालं. त्यानं पाहिलं गुलाबराव मत मागायला आले, हे गुलाबरावजी तुम्ही तर पाणी पुरवठा मंत्री होते आणि शहरवाल्याला तुम्ही 175 देत होते, आम्हाला 55 कोण देता? विचारत नाही. झेंडा मोठा आहे. झेंडा, अजेंडे की बात खत्म हो गई है. आणि म्हणून मला वाटतं झेंड्यापेक्षा महत्वाचा मला माझं म्हणणं कसं आहे, पैशाचा विषय नाही आहे, पण ही अपमान करणारी गोष्ट आहे. कर्जदार शेतकरी अध्यक्ष महोदय, आता रणजित पाटील साहेब होते आपले पालकमंत्री अकोल्याचे, त्यांनी असं मस्त पत्र पाठवलं का आपलं कर्ज माफ करण्यात आलेलं आहे, तुम्हाला सन्मान पत्र दिलं. देवेंद्रजीचं सही आहे त्याच्यावर. देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि पालकमंत्री, कर्ज माफीचे प्रमाणपत्र हे माझ्याकडे आहे. अनिल मधुकर मानकर माफच नाही झालं, तो चक्रा मारून आला. कारण काय झालं माहित आहे काय? फडणवीस साहेब होते तेव्हा शिवाजी महाराज योजना होती आणि आपण आलो. मग तुम्ही होते मंत्री, मी मंत्री होतो त्याच्यामध्ये, राज्यमंत्री. तेव्हा आपण महात्मा फुले काढली. मग आपण दोघांना काय केलं माहिती आहे काय? हे तर फडणवीस साहेबांना जाहीर केली होती बा योजना. मग त्याच्या आले काही आपण पैसे दिले नाही. तुमचं राजकारण आपल्या लोकांचं, आपण मोठे बदमाश लोक आहे. आणि मग आपण काय केलं? हे तर फडणवीस साहेबांना जाहीर केली शिवाजी महाराज योजना, त्याच्यात काही तरतूद केली नाही कर्जमाफीची. आणि मग आपण जाहीर केली तर त्याचे पैसे टाकून दिले तुम्ही. आता दोघंही मेले ना. महात्मा फुलेवाल्याला पुरेवाल्याला पैसे भेटले. तुम्हाला प्रतापराव खरं आहे ना, हे 25% लोकांना पैसे भेटले नाही. तुम्ही आता हो म्हणा, तुमच्यावर पक्षाचं बंधन आहे, माल्यावर काही बंधन नाही आहे, काही विषय नाही आपला. जय रामकृष्ण. तुम्ही खरं म्हणाले घबरावता, मला माहित आहे तुम्हाला तिकीट भेटणार नाही, वांदा होऊन तुमचा. आणि म्हणून माझा अध्यक्ष महोदय, तुम्हाला माहित असेल, तुम्ही हिंगणघाट मधून आले अध्यक्ष महोदय. 25% लोकांना ना महात्मा फुले भेटली ना शिवाजी महाराज भेटली. आता काय झालं? तुम्ही कसा गेम फसवला शेतकऱ्याचा? तुम्ही तलवार घेऊन उभे आहात, हम नाही देंगे पैसे. बँक वाले म्हणते तुला कर्जही माफ झालं नाही, तो म्हणते प्रमाणपत्र भेटलं ना मला, मुख्यमंत्र्याची सही आहे ना, माफ झालं ना. तो म्हणते हे गेलं चुलीत फेकून दिलं कागद त्या मानकरचे. अरे पैसे नाही आले तुझे, तुझं यादीत नाव आहे पण पैसे आले नाही. त्याच्यामुळे काय झालं अध्यक्ष महोदय? नीलचा दाखला भेटला नाही, दुसरं कर्ज भेटलं नाही, कुठं जाऊ? तुम्ही 4 रस्ते बंद करून टाकले शेतकऱ्याचे. पाप आहे ना हे, भरा लागल. तुम्ही जर याच्यावर निर्णय घेतला नाही दादा भाऊ तर भरल्याशिवाय राहत नाही. खाली तो अतिरेक तो काही का खत्म होता, वो नहीं रह सकता. यावर निर्णय घ्या. तुम्ही 50% म्हटलं होतं अधिक. रेग्युलर कर्ज भरणारे कुठे साहेब? आलेच नाही. हे द्यावं लागल. हो, आज तुमच्या जनता दरबारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. काय नेमक्या शेतकऱ्यांच्या वेदना आहेत? खरं तर बियाण्याच्या बोगस बियाण्याच्या तक्रारी भरपूर आलेल्या आहे. त्याचे पंचनामे झालेले दिसत नाही आणि कृषी अधिकारी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे उत्तरं देऊन उलट त्यांना अधिक अडचण निर्माण कशी होईल अशा पद्धतीची वागणूक दिल्या जातं, असे पण काही तक्रारी आहे. सावकारकीचे 2024ला वाशिमचं प्रकरण क्लोज झालं आणि अजूनपर्यंत त्याचा निर्णय झाला नाही. आता 2024, 25, 26 2 वर्ष अगोदर निर्णयासाठी बंद केलेली फाईल जर प्रमाणपत्र देत नसेल तर त्याच्या अधिकाऱ्याचं काम किती संत गतीनं चालतंय असं एकंदरीत चित्र आहे. आणि मला वाटतं बोगस बियाण्याच्या बाबतीत केंद्रीय कृषी मंत्र्यांना याच्यावर कायदा करणं फार गरजेचं होतं. काय होतंय का आपण बोगस बियाणं, आता मुख्यमंत्र्यांनी आम्ही आव्हान दिलं का त्या बुस्टर कंपनीचं आम्ही कार्यालय जाळू. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं डीबीडीसीतून आम्ही बियाणं देऊ. आता बियाणं दिल्यानं चालणार आहे का फक्त?
तुम्हाला त्यांना पेरणी गिरणीचा खर्च पण द्यावा लागेल, दुबारा पेरणी करावं लागतं त्याला, आणि नाही साधलं तर त्याचा वर्षभराचा उत्पन्नासहित त्याला पैसे दिले पाहिजे. कायदा नसेल तर कायदा केला पाहिजे. केंद्रीय कृषी मंत्र्याने याच्यावर हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. आणि ते जर या संदर्भात जर निर्णय घेत नसेल तर आम्ही सांगतोय आमचा जो आंदोलनाचा मार्ग आम्ही स्वीकारलाय तो केल्याशिवाय राहणार नाही. दुबार पेरणीला देखील शेतकऱ्याला मोठं समोर जावं लागत आहे. हा बरोबर आहे. एकतर पाऊस नाही त्याच्यामुळे आणि बियाणं बोगस आलं त्याच्यामुळे दोन्ही एकूण मरण आहे. म्हणजे वरच्या वाल्यानंही मारलं आणि खालच्या वाल्यानंही मारलं, मग आता त्यानं जाव कोणाकडे असा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मला वाटते दुबारा पेरणी आणि एकंदरीत जो मनपश्चाताप